नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? माझा परिचय वैभव सुरेश पंत सावरकर, राहणार कविठा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर 9822667001. माझा परिचय अतुल गोविंदराव देवगरे. माझं कृषी केंद्र अतुल कृषी केंद्र नावानं, गाव कविठा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. आपण सावरकर दादाच्या शेतात आलेलो आहे. आपण थोडस कंट्रोल बद्दल जाणून घेऊ. दादा, तुम्ही जे तूर पेरली किती तारखेला पेरणं केलं? मी 19/6 केली. 19/6 19/6 पेरणं केली. आजची आहे 22 तारीख. 22/6/2025. आता लगभग आपल्याला 4 ते 5 दिवस झाले. बरोबर आहे. आता याच्यात तुम्ही जे कंट्रोलर लावलं, सगळ्यात कळू बरोबर आहे. याच्यापासून काय फायदे झाले तुम्हाला? याच्यापासून फायदे म्हणजे डुकऱ्यापासून संरक्षण झालं, वाण्यापासून. आणि माझा फायदा एक झाला की दुबार पेरणी करायला लागली नाही. मजुरीचा खर्च वाढला, बियाण्याचा खर्च वाचलेला आहे. मागील वर्षात तुमची डबल मला डुकऱ्यापासून खूप त्रास होता. वाण्यांनी खाल्लं होतं, म्हणजे पाण्याचं खंडन पडल्यामुळे. आता पाण्याचं खंडन पडूनही पण नुकसान एवढं नाही. म्हणजे जो आज तुमचं कधी पाणी परफेक्ट आलं असतं तर माझं तुम्हाला पूर्ण शेत हिरवगार झालं असतं तुरीनं. आज थोडस कुठं आतमध्ये आहे, कुठं उगवलेलं आहे, कुठं कोमिजलेलं आहे. बरोबर आहे. आता 4 ते 5 दिवस झाले. पण बाकी तुम्हाला जे मजुरांना जे कंट्रोल लावलं त्यांना काय त्रास झाला? त्यांना काहीच नाही त्रास झाला. त्यांना फक्त तंबाखू खायची अगदी तकलीफ झाली आणि जेवण करताना असं कडूवा लागला आणि त्याचा सुगंध येत होता. बाकी तशी त्यांना हानी वगैरे हानी वगैरे काही नाही. म्हणजे शेतकऱ्यांना लावायला काही हरकत आहे? काहीच नाही हरकत. म्हणजे शेतकऱ्याला वाचायचं असेल किंवा म्हणजे दुबारा पेरणी नाही करायची असेल तर त्यांना हे कंट्रोल वापरावं गरजेचं आहे. बरोबर आहे. बाकी अधिक काही शेतकऱ्याला तुम्हाला सांगूशी वाटते? शेतकऱ्याला एवढं सांगू शकतो, कंट्रोलर तुम्ही जर तुरीला कोणत्याही बियाण्यावर लावा आणि तुमचा फायदाच होईल. मक्का आहे, भुईमुग आहे, हे सर्व ज्या क्रापला डुकरेचा त्रास आहे जनावरांचा, त्याच्यात वापरायला हरकत नाही. ठीक आहे.